मतदारसंघात जाती त्या दोन्ही नद्यावर बॅरेज बंधारे बांधावी ही एक मागणी केलेली आहे. आणि तिसरी मागणी भीमा आणि शिना आणि भोगावती ह्याचा जो जोड कालवा आहे ही एक आमची मागणी प्रस्तावित आहे सरकारकडे, ती मंजूर करावी अशा प्रकारच्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत. आमचे आमदार अनेक वर्ष त्यासाठी प्रयत्न करत आहेत, ते योजना मार्गी लागल्या आहेत, त्या लवकरात लवकर मंजूर कराव्या याच्यासाठी आता या दोघांनी प्रयत्न करावा अशा मागणी आहे. नाही 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 गल्लत होती. मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये गटबाजी नाही आहे. जो घड्याळाला मत टाकतो तो त्या तालुक्यातला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं तशी कुठलीही गल्लत करू नका. मेहरबान करून माझ्या तालुक्यामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये गटबाजी नाही राष्ट्रवादीमध्ये. तुमच्या डोक्यातनं ते काढा मेहरबान करून मीडियावाल्यांनी. कुणीतरी एखाद्यानं आपल्या कॅमेरा पुढं यावं म्हणून करता काय म्हणत असेल तर ते गौण आहे. परंतु इथं गटबाजी नसल्यामुळेच 3 आमदार या तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादीचे अपरिचित दिलेले आहेत निवडून. आणि आघाडीचा धर्मसुद्धा या तालुक्यातील मतदारांनी गेली 3-4 निवडणुका पाळलेला आहे. तसाच याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार हे रामभाऊ सातपुतेंना प्रचंड मताधिक्य देऊन तो पाळणार आहे. 7 तारखेला दिसणार आहे. खूप काही लांब नाही आहे. आम्ही इथं असणार आहे, तुम्ही इथं असणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं होतं की मालकाचा आदेश आल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही. हे त्यांची एक भावना असती. परंतु आज मी त्यांना सांगितलेलं आहे आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना माहितीच आहे की आम्ही आघाडीचा धर्म तंतोतंत पाळणारी माणसं आहोत. आम्ही सत्तेपेक्षा संपत्तीपेक्षा विचाराला मानणारी माणसं आहोत. आणि दिलेला शब्द पाळणं ही या मोहोळ तालुक्याचा लौकिक आहे आणि तो लौकिक आम्ही कधीही बाद होऊ देणार नाही. अहो, प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो. तो इथं मराठा समाज असो किंवा आदर समाज असो, त्यांना त्यांच्या समाजाचा अभिमान असतो. आपल्या समाजाला काहीतरी मिळावं म्हणून ते प्रयत्न करत असतात. ते काही गैर नाही आहे. परंतु हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे. त्यामुळे इथं आरक्षणाचा कुठलाही मुद्दा आणला तर इथला कार्यकर्ता मतदार हा बाबुराव अण्णांच्या विचारात तयार झाला असल्यामुळं त्याचा कुठलाही परिणाम हा या ठिकाणी आरक्षणाचा मोहोळ तालुक्यातील मतदारामध्ये कार्यकर्त्यामध्ये होणार नाही. अनेक प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी व्यक्त होते. ही नाराजी दूर करण्या किंवा प्रचार असं आहे की देश चालवताना एखादी दुसरी गोष्ट मागे पुढे होती. याचा अर्थ शेतकऱ्यांना फार हातालाच लावायला लागले सरकार असं नाही आहे. या तालुक्यात मग आम्ही सांगायचं विसरून गेलो बोलण्याच्या भागात. परंतु जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे की जी सोलापूर जिल्ह्याला वरदायी ठरणारी आहे, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला वरदायी ठरणारी आहे, सांगलीला वरदायी ठरणार आहे, ती योजना मार्गी लावण्याचं काम या सरकारनं आणि प्रामुख्यानं अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी केलेली आहे. याच्यावर लक्षात येतं की लोक शेतकऱ्यासाठी काय करतायत. शेतकऱ्याच्या घरात मुलं आहेत, फार सुशिक्षित सगळ्याच्या घरात मुलं आहेत, रोज वाचतात, पेपर सगळं करतात. त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांच्या मनामध्ये या सरकारबद्दल किंवा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसबद्दल किंवा शिंदेसाहेबाबद्दल कुठलाही नाराजी नाही आहे. मी आघाडीचा धर्म पाळणारा माणूस आहे आणि आमच्या तालुक्यातले प्रश्न सोडवायला किंवा आमच्या तालुक्यातले मतभेद मिटवायला आम्ही समर्थ आहे ना. त्यामुळं कशाला अडचणीत वरिष्ठ नेत्यांना एवढ्या छोट्या कारणासाठी आणायचं हे फार मामूली कारण आहे. त्यामुळे ह्या कारणाला फारसं आम्ही महत्त्व देत नाही. प्रणितीताई शिंदेकडून छायाचित्रे हनन केलं जाण्याची भीती व्यक्त केली जाते. आता आमदार बी दुसरे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय.
मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये जे काही विकासाची गंगा या तालुक्यामध्ये जवळजवळ 40,000 कोटीचे रस्ते केले. इथल्या गोरगरिबाच्या घरामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 2 लाख गॅस दिले. या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत जवळजवळ 25,000 लोकांना स्वनिधीच्या माध्यमातून निधी दिला. खेड्यापाड्यामध्ये सामान्य परिवारामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम मोदीजीने केलं. विरोधी उमेदवार काय बोलत आहेत त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री असताना काय केलं आहे मी माझा हिशोब 10 वर्षाचा देतो. 2000 त्या ठिकाणी 14 पूर्वी यांनी मुख्यमंत्रीपद, राज्यपालपद, केंद्रीय गृहमंत्रीपद हे सगळी पदं भूषवली. त्यांनी त्यांचा हिशोब द्यावा. आमच्या 10 वर्षाचा आमच्या दोन्ही खासदारांनी भारतीय जनता पार्टीने सोलापूर लोकसभेसाठी काय केलं त्याचा हिशोब द्यायला मी तयार आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्यानं देवेंद्र फडणवीसांवर आरोप होत आहे, भाजपावर आरोप होत आहे. त्याचा कुठेतरी फटका किंवा तोटा भाजपला होईल. समाज जाणतो. या ठिकाणी सारथीसारखी एक चांगली यशस्वी संस्था त्या ठिकाणी मराठा समाजातील युवकांसाठी जे अधिकारी झाले पाहिजे त्याच्यासाठी ती संस्था देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे देवेंद्रजींच्या काळामध्ये झालं. त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना टिकणारं आरक्षण मराठा समाजाला त्या ठिकाणी दिलं. ते हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत टिकवलं. त्यानंतर जे सरकार आलं त्यांच्या निराशेमुळं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी वकिलांकडे लक्ष नाही दिलं किंवा बाकी गोष्टीकडे लक्षच दिलं नाही, त्यामुळे गेलं. परंतु पुन्हा एकदा सरकारने या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मला विश्वास आहे ते आरक्षण निश्चित टिकेल. देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलंय आम्ही मराठा समाजावरील गुन्हे मागे घेऊ आणि येत्या काळामध्ये त्याची प्रोसेसही सुरू झालेली हे आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद. मराठा बांधव अध्यादेश काढला होता म्हणतात आमची फसवणूक केली, पण तो सेपरेट परत विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण दिलं. मराठा समाजावरचे प्रश्न जेव्हा आले तेव्हा मी सभागृहामध्ये बोललेलो आमदार आहे. मराठा समाजातील सगळ्या प्रश्नावरती मी बोललेलो आमदार आहे. एक दिवशी तर मी रात्री 11:30 वाजेपर्यंत सभागृहामध्ये थांबून मराठा समाजाच्या प्रश्नावर बोललेलो आमदार आहे. मी त्या ठिकाणी माझा जन्म ज्या गावात झाला तर ते गाव मराठा समाजाचं गाव आहे. त्यामुळं माझा आणि मराठा समाजाचा स्नेह आहे आणि अनेक वर्षापासून स्नेह आहे. मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावं म्हणून मी पत्र माननीय मुख्यमंत्र्याला दिलं आहे. विधानसभेत बोललो आहे. विरोधी उमेदवार या विषयावर कधी बोललेत का त्याचं संशोधन मला वाटतं आपल्यासारख्या पत्रकारांनी केलं पाहिजे. धन्यवाद. भक्तिशक्ती महामार्ग आणि ग्रीन कॉरिडॉरमध्ये मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार आहे. त्या लोकांना काय आश्वस्त कराल का तुम्ही की कुठं अन्याय होणार? या ठिकाणी देशाचे म्हणजे नरेंद्रजी मोदी, माननीय नितीनजी गडकरी साहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. त्यांनी त्या ठिकाणी आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशनच्या बदल्यात रक्कमा दिलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना म्हणजे पूर्वी काँग्रेसचं असं होतं की तलाव करायचे, रस्ते करायचे आणि त्याच्यानंतर लोकांना त्या ठिकाणी 10-10 वर्ष 15-15 वर्ष कोर्टामध्ये एडझारे म्हणजे त्या ठिकाणी जावं लागायचं. परंतु त्या ठिकाणी रस्ता सुरू व्हायच्या अगोदर शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे देणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. कोणताही रोड हो या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखी ठेवणं हे आमचं ध्येय आहे आणि ते निश्चित नरेंद्रजी मोदी गडकरी साहेब करतायत आणि येत्या काळामध्ये